नमस्कार. सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बंधवांना मी राजेश बकाने, भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव याचा सप्रेम नमस्कार. शेतकरी बांधवांनो, मी आज या ठिकाणी यासाठी लाईव्ह आलेलो आहो की दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये तेथे असणाऱ्या शेतकऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी MSPचं उल्लेख त्या कृषी विधेयकामध्ये नाही ते लिहून द्यावं यासाठी आग्रह केला. सरकार त्या गोष्टीला तयार झालं, पण आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की नाही, आम्हाला ते फक्त लिहून नको, आम्हाला ते विधेयकामध्ये अमेंडमेंट करून पाहिजे. त्याही गोष्टीला केंद्र सरकार तयार झालं. परत आंदोलकांनी सांगितलं की नाही, आम्हाला अमेंडमेंटही नको, आता आम्हाला जे 3 कृषी विधेयकं तुम्ही मंजूर केलेले आहेत ते रद्दच करून पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा की MSPचा उल्लेख त्याच्यामध्ये करतो आहे म्हणून केंद्र सरकारने ज्यावेळेस त्यांना लेखी आश्वासन देतो म्हणून सांगितलं, त्याही गोष्टीला ते तयार झाले नाही. कृषी विधेयकामध्ये त्या गोष्टीचा अंतर्भाव करतो म्हणून सांगितलं, त्याही गोष्टीला आंदोलनकर्ते तयार झाले नाही. आता ते म्हणतात की जे विधेयक मंजूर झालेले आहेत तेच रद्द करून पाहिजे. याचा अर्थ असा की त्या ठिकाणी असणारे आंदोलक हे शेतकरी आहे की नाही याची शंका येते की त्या ठिकाणी त्या शेतकरी बांधवांच्या, भोळ्या बाबड्या शेतकरी बांधवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणारे जे व्यापारी आहेत, जे ठेकेदार आहेत, ते त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुठे सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र तर करत नाही ना, अशी शंका यायला सुरुवात झालेली आहे. म्हणून या ठिकाणी मी सर्व शेतकरी बांधवांना हे कृषी विधेयक नेमकं काय आहे, या कृषी विधेयकामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे हे सांगण्याचा सोप्या भाषेत प्रयत्न मी या ठिकाणी करतो आहे. हे शेतकरी बांधवांनी समजून घेण्याचा प्रयत्न करावा. माझा प्रामाणिक प्रयत्न हा राहणार आहे की हे विधेयक नेमकं काय हे समजून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी करतो आहे. या ठिकाणी शेतकरी अधिकार व संरक्षण करार, हमी किंमत व शेती सेवा कायदा 2020 हा कायदा संमत झाला. याचा प्रमुख हेतू काय होता? तर याचा प्रमुख हेतू कंपनीबरोबर करार करता यावा व हमी किंमत सुद्धा मिळावी, हा प्रमुख हेतू यामध्ये होता. दुसरा कायदा शेतकरी शेतमाल व्यापार व विक्री, ज्याला उत्तेजन व सुविधा कायदा 2020 म्हणता येईल, याचा प्रमुख हेतू काय होता? तर थेट व्यापार व विक्री करता यावी, हा त्याचा प्रमुख हेतू होता. तिसरा कायदा अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा सन 2020, याचा प्रमुख हेतू काय होता? तर शेतमाल साठवून ठेवणे सोपे व्हावे यासाठी हा कायदा तयार करण्यात आला. भाजप सरकारतर्फे 5 जून 2020 रोजी 3 वटहुकूम निघाले. 17 ऑगस्ट, 9 सप्टेंबर व 11 सप्टेंबर. त्याचा कायदा होण्यासाठी ते लोकसभेसमोर आले, ते मंजूर झाले. 19-20 सप्टेंबरच्या दरम्यान ते राज्यसभेसमोर आले, ते मंजूर झाले. 27-28 सप्टेंबरच्या दरम्यान माननीय राष्ट्रपती महोदय यांची सही होऊन ते मंजूर झाले आणि त्याचा कायदा झाला.
तर हा कायदा कधीपासून अंमलात येणार? तर हा कायदा 5 जून 2020 वटहुकूम निघाल्याच्या तारखेपासून, कारण कायद्याने वटहुकूम नियमित झाले आहेत. कायदे करण्यामागची भारत सरकारची भूमिका काय आहे? तर कायदे करण्यामागे भारत सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांच्या हिताची आहे. तर शेतकऱ्यांचं हित कशामध्ये आहे? आज शेतकरी लहान लहान तुकड्या तुकड्यामध्ये विभागल्या गेल्याने सलग होत नाही. म्हणजे शेती जी आहे ती तुकड्या तुकड्यामध्ये आहे. ती सलग जर करता आली तर त्याचा फायदा होईल, म्हणून त्यासाठी हा कायदा करण्यात आला. शेतकऱ्याला शेती करताना प्रत्येक टप्प्यावर असणारा धोका कमी किंवा नाहीसा व्हावा यासाठी हा कायदा तयार करण्यात आला. लहरी हवामानाला शेतकऱ्याला तोंड देता यावे यासाठी हा कायदा तयार करण्यात आला. किती पिकेल, काय भावाने खपेल या चिंतेतून शेतकऱ्याला सोडविण्याच्या संदर्भात हा कायदा करण्यात आला. किती खर्चाने किती पिकणार या धोक्यामधून येणारी शेतकऱ्यांची निराशा टाळण्यासाठी हा कायदा करण्यात आला. माफक खर्चात जास्त उत्पन्न मिळावं, कारण आजकाल शेतीला इतका मोठा खर्च आहे की एकरामागे शेतकऱ्यांचा खर्च जर काढतो म्हटलं तर तो परवडण्यासारखा नाही आहे. त्यामुळे हा कायदा करण्यात आला. या शेतीमध्ये मोठ्या उद्योजकांनी भांडवल गुंतवावे, दर्जेदार पीक तयार करून परदेशामध्ये नेता यावे, शेतकऱ्याला जादा आर्थिक फायदा मिळावा, शेतीचे उत्पन्न वाढावे, कोरोनाच्या संकटाशी शेतकऱ्याला सामना करता यावा. केवढं मोठं संकट आहे कोरोनाचं. या संकटामध्ये या वर्षभरात तर शेतकरी लंबावून गेला. सोयाबीन गेलं, कापूस गेला. काय शेतकऱ्यांसमोर संकट आहे. महाराष्ट्र सरकार 1 रुपया या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकायला तयार नाही. हा जर कायदा अंमलात आला तर याच्यामध्ये लोकांचा, शेतकऱ्यांचा फायदा आहे. यामध्ये शेतकरी संकटावरचा कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो. शेतीमधून देशाची आर्थिक शक्ती वाढावी यासाठी हा कायदा आला. शेतकऱ्यांची शेती कराराने इतरांना करता यावी. याचा अर्थ काय की मोठ्या कंपन्या येतील, कराराने तुमच्या शेत्या करतील आणि त्या शेत्याच घेऊन जातील का? नाही, असं या कायद्यामध्ये कुठेही नाही. या कायद्यामध्ये हे आहे की मोठ्या कंपन्या आल्यानंतर तुमच्या शेत्या जर कराराने केला, करार कोणाला करायचा आहे? शेतकऱ्याला त्या कंपनीशी करायचा आहे. मग कंपनी म्हणेल तसा करायचा आहे का? तर नाही, आपल्याला परवडेल तसा करायचा आहे. शेतीसोबत शेत पिकांवरचे उद्योग करता यावे यासाठी सुद्धा हा कायदा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या त्यांच्या पिकाची योग्य किंमत मिळावी, पीक विक्रीच्या व्यवहार उघड व खरा व्हावा, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जाचकाटी काढून टाकण्यासाठी हा कायदा करण्यात आला. शेतकऱ्याला त्याचा शेतमाल त्याला हवे असणाऱ्या व्यापाऱ्याला विकता येण्यासाठी मुभा मिळण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होणार असं काहीतरी हे जे तिघाडी सरकार आहे हे आता सगळं म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करत सैरावैरा पडत आहे की तुमच्या शेत्या विकणार, शेत्या जाणार. असं विषय शेतकरी बांधवांनो मुळीच नाही. शेतमाल बाजाराची दुसरी पर्यायी व्यवस्था तयार करण्यासाठी हा कायदा करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समिती एकट्याची ठेकेदारी यापूर्वी होती, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून सेस घेण्यात येत होता. तो सेस बंद करण्याचा उपद्व्याप या सरकारने केल्यामुळे हे भटजी जे आहेत, जे व्यापारी आहेत, हे ओरडून राहिलेले आहेत की हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. हा कायदा 100% शेतकरी बांधवांनो तुमच्या हिताचाच आहे. कारण काय तर शेतमाल विक्रीमध्ये चढाओढ, स्पर्धा निर्माण होईल, याच्यासाठी हा कायदा करण्यात आला. शेतमालाची नवी पुरवठा साखळी तयार व्हावी यासाठी हा कायदा तयार करण्यात आला.
शेतीपूरक उद्योगांबरोबर शेतकरी थेट जोडला जावा, शेतमाल विकण्यासाठी येणारा खर्च कमी व्हावा, पीक तयार झाल्यावर येणारा तोटा कमी करता यावा, शेतकऱ्यांची मिळकत वाढावी, शेतमालाचे व्यवहार करताना कृषी उत्पन्न बाजार समिती आणि राज्य सरकार यांचा अडसर दूर करण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला. कोणतीही अडवणूक न होता शेतमाल राज्यात सर्व ठिकाणी आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती सोडून इतर बाजारात विकता यावा, यासाठी सुद्धा हा कायदा तयार करण्यात आला. संगणकाद्वारे मालाची थेट विक्री करता यावी, नवीन काम, नवीन नोकऱ्या तयार व्हाव्यात, यासाठी सुद्धा हा कायदा तयार करण्यात आला. शेतमाल परदेशात विकला जावा, या देशाला परदेशी चलन मिळावे, शेतमाल विकत घेणाऱ्या ग्राहकांच्या वाढत्या मागण्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जास्तीचे पीक शेतमाल साठवून ठेवण्यासाठी गोदामे व शीतगृह तयार करता यावीत. आता गोदामं आणि शीतगृह तयार झाले, याचा फायदा कोणाला होणार आहे? शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी हा कायदा तयार करण्यात आला. शेतमाल साठवून टिकवून ठेवता आला तर त्यामधून शेतमालाला जास्त किंमत नाही मिळणार का? यासाठी हा कायदा आहे. शेतमालावर प्रक्रिया करून तो परदेशी पाठवता यावा, यासाठी हा कायदा आहे. शेतमाल साठविणे, एका ठिकाणावरून दुसरीकडे पाठविणे आणि त्याची किंमत यावरील जाचक बंधने हटविण्यासाठी हा कायदा आहे. गोदामे, शीतगृहे, प्रक्रिया मालाची परदेशी पाठवण आणि विक्री यात खाजगी गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक करावी, यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी अशी लहान मोठी 40 कारणे आहेत, 40 हेतू आहेत. हे 40 हेतू डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने हे 3 कायदे बनवले आणि हे जे तिथे आंदोलन करणारे लोक आहेत ते म्हणतात की हे विधेयकच बंद करा, हे विधेयक काढून टाका, हे विधेयक रद्द करा. कशासाठी? व्यापाऱ्यांचा फायदा करायसाठी. म्हणून यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फायदा जर कोणता असेल बंधूंनो, तर आपली शेती कराराने करण्याचा पहिला कायदा आपली शेती कराराने दुसऱ्याने कसण्याचा, आपले येणारे पीक आधीच विकता येणारा, आपल्याला येणाऱ्या पिकाची किंमत हंगामाआधीच ठरवण्याचा अधिकार, हा सुद्धा याच्यामध्ये विषय आहे. याच्यामध्ये कोण कुणासोबत करार करेल हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर असं आहे की एक पार्टी असेल शेतकरी, शेतमालक अर्थात मालधनी, तर दुसरी पार्टी कोण असेल? मोठी कंपनी, शेतमालाचा धंदा करणारे लोक, ठोक व्यापारी, शेतमाल परदेशात नेऊन विकणारे व्यापारी. त्यात पुन्हा एक प्रश्न असा आहे की यात शेतकऱ्याचा काय फायदा आहे? मालधन्याला शेतमाल थेट विकता येईल, पीक येण्याआधी किंमत ठरवता येईल व पीक येण्याआधीच पीक विकता येईल. याचा अर्थ असा की त्याला त्याचा मोबदला किती मिळणार हे आधीच ठरेल. याच्यामध्ये काय वाईट आहे? विधेयकच रद्द करा, असं कसं होणार? हा किती प्रकाराने करार करता येईल हा सुद्धा एक प्रश्न काही लोकांनी विचारला. यात शेतकरी स्वतःचे शेत स्वतः कसेल, मजूर लावले तर त्याचे तो लावेल, मजुरी त्याची तो देईल. पीक तयार होऊन हाती येईपर्यंत मालधनी शेतकरी असेल. एका हाताने माल देईल, दुसऱ्या हाताने ठरलेली किंमत घेईल, रोख घेईल, बँकेद्वारे घेईल, जशी घ्यायची तशी घेईल, पण पैसे तर मिळेल ना. नंतर माल कंपनीचा होईल. माल शेतकऱ्यांच्या दारातून उचलायचा का कंपनीला शेतकऱ्याने पोहोच करायचा, हे करार करताना ठरवायचे आहे. कंपनीने घरून माल न्यायचा का शेतकऱ्याने कंपनीच्या घरी कंपनीमध्ये पोहोचून द्यायचा, हे कसं ठरवायचं आहे? करारामध्ये. आणि ज्या वेळेस तो करार होईल त्यावेळेस त्या करारामध्ये जे लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे होईल. माल शेतकऱ्याच्या दारातून उचलायचा असेल तर तो योग्य वेळेला उचलण्याची कंपनीची जबाबदारी राहील.
माल शेतकऱ्याने कंपनीला त्यांच्या दारात नेऊन घालायचा असेल तर वेळेत माल काटा करून घेण्याची कंपनीची जबाबदारी असेल। या व्यवहारात आडत्या नाही, दलाल नाही, सेस नाही, म्हणजे डायरेक्ट कंपनीसोबत शेतकऱ्यांचा संपर्क। मग हे दलाल बोंबलन का नाही, हे व्यापारी बोंबलन का नाही? आणि हेच व्यापारी दिल्लीमध्ये या शेतकऱ्यांना उचकवून त्या ठिकाणी हे कारभार करून राहिलेले आहे। दुसरा प्रकार काय आहे, यात शेती शेतकऱ्याची आहे। पीक येण्यासाठी लागणारी सर्व सेवा, बियाणे, खते, फवारणी, कापणी, काढणी इत्यादी कंपनी करेल। त्याचा खर्च पैसा कंपनी पुरवेल, शेतमजूर कंपनी पुरवेल, मजुरी सुद्धा कंपनी देईल। त्याच्यामध्ये पीक किती निघेल, उत्पन्न किती येईल, त्याचं उत्तर असं आहे की याचा धोका कंपनी त्यांच्या अंगावर घेईल। यातली काही कामे शेतकरी जमीन मालकाने स्वतः केली तर त्याने केलेल्या करावयाच्या कामासाठी त्याला त्याचं वेगळं मानधन, वेगळी मजुरी, वेगळा मेहनताना हे कंपनी देईल। आणि हे कंपनीबरोबर आधी करारामध्ये ठरवता येईल, बघायला ते लिहून येईल। त्याच्यामुळे कुठेच तुम्हाला रिस्क नाही। तिसरा प्रकार काय आहे, तर तिसरा प्रकार तो करार कसा असेल, करार लेखी असेल। कराराची सरकारकडे नोंद होईल, नोंद केल्या जाईल। शेतकरी व कंपनी यांच्या करारात अजून कोणी असेल काय? हो, असेल ना। या शेतकरी व कंपनीच्या मध्ये खत पुरवणारा जो कोणी दुकानदार असेल, मजूर पुरवणारा जो कोणी मजूर पुरवठादार असेल, बियाणे पुरवणारा फर्टिलायझरचा दुकानदार असेल, हे सुद्धा त्याच्यामध्ये त्यांचा समावेश राहणार आहे। काय असेल करारात, कोणत्या दर्जाचा शेतमाल पीक तयार करायचे हे आगाऊ लिहिलेलं असेल। म्हणजे कंपनी तुम्हाला लिहून देईल की हा शेतमाल लावायचा आहे, हे पीक आपल्याला तयार करायचं आहे। तर शेतमाल म्हणजे काय, तर गहू, ज्वारी, तांदूळ, सर्व प्रकारची धान्य, तेल, तेलबिया, भाजीपाला, तृणधान्य, मसाल्याचे सर्व पदार्थ, ऊस, कोंबडी पालन, डुक्कर पालन, शेती, बकरी, मेंढी पालन, मासळी पालन, गुरांचा चारा, कापूस, टर्की, कच्चा ताग, हे सर्व शेतमालात येते। म्हणजे फक्त सोयाबीन आणि कापूस म्हणजे शेतमाल नव्हे, हे सगळं येते। हे म्हणजे सगळं शेतमाल, की या मालातून आपल्याला उत्पन्न मिळते, म्हणजे हा शेतमाल, हा शेतात पिकवला जातो। शेती, बकरी, मांडत पालन शेतातच होते, डुक्कर पालन शेतात होते, कोंबडी पालन शेतात होते, ऊस शेतात लागते, मासळी पालन सुद्धा तिथं गड्डा करून आपण करतो, तलावाचा कार्यक्रम, ते तिथेच होते। म्हणजे हा सगळा शेतमाल। आता शेतमालाचा दर्जा कसा ठरवणार? दर्जा, गुणवत्ता, प्रमाण हे आधीपासून दोघात करारामध्ये ठरणार आहे। पण हे कसे ठरणार, कोण ठरवणार? तयार पीक, तयार माल ऐनवेळी कंपनीने नाकारलं तर अनेक प्रश्न आहेत। शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत। त्याचं उत्तर असं आहे की असं होऊ नये म्हणून दोघांशीही संबंध नसणारे तिराईत मालाचा दर्जा ठरवणारे तज्ज्ञ, ज्याला आपण कापूस फेडरेशनमध्ये नेल्यावर ग्रेडर म्हणतो, ते ग्रेडर ठरवल आणि त्याचा निर्णय दोघांना मान्य करावा लागेल। माल स्वीकारल्यावर नंतर कंपनीला तक्रार करता येणार नाही। आता प्रश्न आला, काय दराने कंपनी शेतकऱ्यांचा माल घेईल? दोघांमध्ये करार करताना दर आधी लेखी ठरेल। दरात तफावत होत असेल तर किमान हमी किंमत, गॅरंटी प्राइस आधी ठरवून लिहावी लागेल। त्याहून जादा किती देणार हे पण आधी लिहावं लागेल। जास्त चांगला माल तयार झाला व सर्वात जास्त किंमत किती देणार हे आधी लिहून ठेवावे लागेल। बोनस किती देणार हे सुद्धा या करारात लिहावं लागेल। का अडचण आहे हो? काहीच तर अडचण नाही आहे। मग दर ठरविण्यासाठी कशाचा आधार घेणार? हे भाव कसे ठरवायचे बा?
तर कृषी उत्पन्न बाजार समितीत चालू असणारा भाव कसे ठरवायचे भाव? तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू असणारा भाव, बाजारभाव, संगणकावर दाखवत असलेला जागतिक भाव आणि तुमच्या देशातला बाजारभाव, हे सगळे एकत्र करून जो दर समोर येईल तो दर तुमचा राहील. शेतकऱ्याला पैसे, किंमत मिळायला उशीर होईल का? हा एक प्रश्न आहे. एकीकडे माल, दुसरीकडे लगेच रोख रक्कम असा व्यवहार करायचा आहे. जास्तीत जास्त मुदत 30 दिवसाची आहे. तेल बियाची किंमत 2/3 मालाच्या वेळेस द्यायची आहे. राहिलेली 1/3 30 दिवसात दर्जा ठरवून त्याचा दर्जा ठरेल आणि त्याप्रमाणे हिशोब करून द्यायची आहे. पैसे कसे द्यायचे, किंमत कशी घ्यायची, मोबदला कसा मिळणार, हे कोण ठरवणार, यावर नियंत्रण कोणाचे, कंट्रोल कोणाचा, याबाबत महाराष्ट्र राज्य सरकार सर्व नियम तयार करेल. हे अमेंडमेंट आहे. हे जे केंद्राने हा जो कृषी कायदा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहे. प्रत्येक शेतकऱ्याने शेती केली पाहिजे काय, कराराने शेती केली पाहिजे काय, सक्ती होणार आहे का, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. ते बाकीचं आतापर्यंत सांगितलं ते सांगितलंच, पण हा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की प्रत्येक शेतकऱ्याने, ऐकून घ्या पुन्हा, प्रत्येक शेतकऱ्याने कराराने शेती केली पाहिजे काय, सक्ती होणार आहे काय, याचं उत्तर नाही. याचं उत्तर नाही. सक्ती होणार नाही. शेतकरी ठरवणार करार करायचा की नाही. त्याला स्वतः शेती करायची आहे तो स्वतः शेती करेल. त्याला कराराने कंपनीला द्यायची आहे तर कंपनीला देईल. प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःचा स्वतंत्र अधिकार आहे की त्यांनी आपली शेती कराराने द्यायची की नाही द्यायची. मग कशाला विधेयक कॅन्सल करायचं? कोणासाठी विधेयक कॅन्सल करायचं? ह्या व्यापाऱ्यांसाठी विधेयक कॅन्सल करायचं जे शेतकऱ्यांच्या फायद्याचं विधेयक आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो मोठ्या प्रमाणात सेस लागणार होता तो सेस बंद झाला म्हणून ओरडणारे हे जे व्यापारी आहेत, दलाल आहेत, यांच्यासाठी विधेयक कॅन्सल करायचं. याच्यामध्ये शेतकऱ्यांचं अनेक शेत्या ज्या आहेत त्या कुळ कायद्यामध्ये आहेत. कुळाचं नाव आहे. शेतकऱ्याची शेती त्याचे कुळ असेल तर काय, हा एक प्रश्न आहे. तर कुळाचे हक्क डावलून शेतकरी व कंपनी करार करू शकणार नाहीत. केला तर तो कायदेशीर नाही. कुळाला सोबत घेऊन शेतकरी, कुळ व कंपनी असा तिघांचा एकत्र करार करावा लागेल. त्यात कुळाचा हिस्सा व शेतकऱ्यांचा हिस्सा लिहावा लागेल. किती मुदतीचा करार असेल हो? एक पीक जेवढ्या मुदतीत येते तेवढ्या मुदतीचा लहानसा करार देखील करता येईल. कोंबडी, डुक्कर, शेळी, मेंढी, बकरी, मासळी पालन जीव जन्माला येऊन बाजारात विकायला जायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या मुदतीचाही करार करता येईल. जास्तीत जास्त मुदत 5 वर्षाची असेल. मग 5 वर्षापेक्षा जास्ती मुदतीचा करार करता येईल का? तर होय, दोघात ठरवून करार करता येईल. काही वेळा पीक उत्पन्न 5 वर्षापेक्षा जास्त काळाने मिळते. त्यावेळी म्हणजे उदाहरण आंबा झालं, नारळ झालं, साग झाला, अशा उत्पन्नाला 5 वर्षापेक्षा जास्त पाहिजे. तर याशिवाय 5 वर्ष संपल्यावर 1 दिवस उलटल्यावर दोघांनी नवा 5 वर्षापर्यंतचा करार करण्याची मोकळीक आहे. पहिल्या करारात देखील पुन्हा करार करायचा किंवा नाही हे सुद्धा लिहिता येईल. फळबागा, झाडे मुदत संपल्यावर मालकी कोणाची, मोठा प्रश्न आहे. फळशेती अनेकदा 5 वर्षापेक्षा जास्त काळाच्या कराराने करावी लागणार आहे. मुदत संपल्यावर झाडे कोणाच्या मालकीची असतील, कंपनी त्यावर मालकी सांगेल. पण असं नाही. करार पीक विक्रीचा आहे. झाडे ही शेतकऱ्याचीच असतील. मात्र कायदा या मुद्द्यावर मोगम आहे. करारात नीट लिहावा लागेल. म्हणजे करार तुम्हाला कंपनीला सांगावं लागेल मराठीत करा.
इंग्रजी नाही समजत आम्हाला, तुम्ही मराठीत करा. या मुद्द्यावर करारामध्ये नीट लिहावे लागेल आणि ते वाचून सही करावं लागेल. करार करण्याची जबाबदारी कोणाची आहे? ही करार करण्याची जबाबदारी कंपनीची आहे. लेखी करार कंपनीने करून द्यायचा आहे. प्रत्यक्ष कसा असेल करार, काय मजकूर असेल त्यात, भारत सरकार या कायद्याखालचे नियम आता तयार करणार आहे. त्यात उत्तम कराराचा नमुना ते छापणार आहे. त्याचा आधार दोघांनी घ्यायचा आहे आणि गरजेप्रमाणे ठरवून योग्य ते बदल त्यामध्ये होणार आहे. कराराची नोंद होईल का? मोठा प्रश्न आहे. तर याचं उत्तर होय. या कराराची सरकार दरबारी नोंद होईल. संगणकाने सरकारकडे प्रत्येक करार हा नोंदवायचा आहे, नोंदविला जाणार आहे. आता हा करार नोंद करण्यासाठी पैसे लागेल. पैसे लागतील. हे किती लागतील? ते पैसे कोण देणार? नियम तयार होतील. त्यात नोंदणीसाठी किती पैसे लागणार हे ठरेल. कायद्याने नोंदणीसाठी लागणारे पैसे हे कंपनी देणार आहे. विमा काढता येईल का? होय, शेतकरी कंपनी दोघांनाही मिळेल. हा विमा शेतकऱ्याला आणि कंपनीला दोघांनाही मिळणार आहे. करार करतानाच करारात विमा कंपनीला देखील हे दोन्ही विषय सामील करून घ्यायचे आहे. जमिनीत कंपनीला बांधकाम करता येईल का? होय, करारात असे आधी लिहावं लागेल. शेतीला पूरक बांधकाम करता येईल. कराराची सर्वसाधारण जास्तीत जास्त मुदत 5 वर्ष आहे. मुदत संपल्यानंतर कंपनीला बांधकाम काढून टाकून जमीन पूर्वी जशी होती तशी करून द्यावी लागेल. बांधकाम काढले नाही तर शेतकरी अशा बांधकामाचा आपोआप मालक होईल. त्याची वेगळी किंमत त्या कंपनीला त्या शेतकऱ्याला मोजावं लागणार. याच्यामध्ये परत एक विषय आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे मार्केट कमिटी, दलाल, आडते आम्हाला माल विकू देतील काय? हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की राज्य सरकार समितीला माल विका असे सांगेल काय? 100% सांगणार नाही. शेतकरी कंपनी असा करार झाल्यावर त्याला बाजार समितीचा कायदा लागणार नाही. राज्य सरकार तसे सांगूही शकत नाही आणि दलाल आडते आडवे पडू शकणार नाही. माल साठवता येईल, कुठे नेऊन विकता येईल. मग अडचण काय? ह्या तिघाडी सरकारलाच अडचण आहे. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकार होतं त्यावेळेस शेतकऱ्यांचे कितीतरी फायदे देवेंद्र फडणवीस सरकारने करून दिले. पण यावेळेस जे उद्धव ठाकरेचं सरकार आहे, हे उद्धव ठाकरेचं सरकार सोयाबीन पूर्ण लंब झालं, कापूस पुरा गेला, 1 रुपया सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिला नाही. आणि आता या शेतकऱ्यांना हे कृषी विधेयक कसं खराब आहे हे सांगण्यासाठी जीवाचा आटापिटा करताय. म्हणून बंधूंनो, या ठिकाणी मी तुम्हाला हा सगळा सांगण्याचा उपद्व्याप केलेला आहे की हा कायदा कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे. हे दलालाला नुकसान करणारं आहे, हे व्यापाऱ्यांना नुकसान करणारं आहे. म्हणून या ठिकाणी प्रत्येकदा मी सांगितलं आहे की तुम्हाला हा करार कराच असं नाही. हा करार कंपन्यांसोबत करावाच लागेल असंही नाही. ज्यांना करायचा आहे त्यांनी करायचा, नाही करायचा त्यांनी नाही करायचा. पण हे महाराष्ट्र सरकार या ठिकाणी आल्यापासून हे दळबद्री सरकार आल्याबरोबर कोरोना आला. कोरोना गेला नाही, अजून आहेच. सोयाबीनवर खोडकीड आली, ते गेली नाही तर कापसावर बोंडअळी आली. बोंडअळी जात नाही तर आता पुन्हा लाल्या आला. आता लाल्या जात नाही तर अजून का येते भगवान जाणे. हे 2020 वर्ष बंधूंनो या शेतकऱ्यांच्या जीवावर उठलं आणि याला कारणीभूत हे महाराष्ट्र सरकार, तिघाडी सरकार आहे. बंधूंनो, शेतकरी बांधवांना मी हात जोडून विनंती करतो की या ठिकाणी जे शेती विधेयक आलेलं आहे ते शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे. या विधेयकाला तुम्ही समर्थन करावं. हे विधेयक लागू झालंच पाहिजे, यासाठी तुम्ही रस्त्यावर यावं ही विनंती या ठिकाणी करतो आणि आपली रजा घेतो.
जय हिंद, जय भारत.